17 मार्च 2025 रोजी पोलीस स्टेशन वलगाव अमरावती शहर येथे फिर्यादी धनराज जुंबडे राहणार शिराडा जिल्हा अमरावती यांच्या तक्रारीवरून शिराडा येथील रेचा व जिनिंगमध्ये टीन पत्रे कापून त्यामधील रेचा व जिनिंगचे साहित्य एकूण 1,80,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याने पोलीस स्टेशन वलगाव येथे अपराध क्रमांक 64/2025 कलम 331(3), 331(4), 305 BNS प्रमाणे दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिली असता असे निदर्शनास आले की सदर जिनिंग फॅक्टरी ही बरेच दिवसापासून बंद स्थितीत आहे। त्यामुळे फिर्यादी यांच्याकडून घटनेसंबंधाने बारकाईने विचारपूस केली असता सदर मुद्देमाल हा नेण्यासाठी 4 व्हीलर गाडीचा वापर करावाच लागेल असे सांगितल्याने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पहाटे 4 ते 5 वेळा पिवळ्या रंगाचा लोडिंग ऑटो सदर घटनास्थळावरून गेलेला आहे। सदर माहितीवरून साधारण 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता माहिती मिळाली की सदर ऑटो हा लालखडी भागातील आहे। त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की वलगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे शुभम उताने हा मागील काही दिवसापासून लालखडी भागात येत होता। अशा माहितीवरून 20 मार्च 2025 रोजी आरोपी नामे शुभम यास वलगाव येथून ताब्यात घेतले असता व त्याला त्याचे पूर्ण नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शुभम उताने वय 28 वर्ष राहणार धनगरपुरा वलगाव असे सांगितले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने वलगाव येथील जिनिंग फॅक्टरीमध्ये 6 ते 7 वेळा त्याचा साथीदार शरीफ खान उर्फ गुड्डू अजीज खान राहणार सतीन नगर यांनी जिनिंग फॅक्टरी मधील लोहा व मशीन चोरल्या व त्या आणण्यासाठी लालखडी येथील नूर शहा मोहम्मद शहा तसेच शेख अकील शेखलाल यांनी चोरलेला माल लालखडी येथे आणण्यासाठी त्यांचा लोडिंग ऑटोचा वापर केला। आरोपी तास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व पुढील तपासकामी आरोपी क्रमांक 1, 3 व 4 यांना तसेच हस्तगत मुद्देमाल पोलीस स्टेशन वलगाव यांच्या ताब्यात देण्यात आला। कारवाईमध्ये एकूण 2,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।